काल आपण वर्षातील सर्वात शेवटची संकष्टी चतुर्थी साजरी केली. शेवटचा महिना असल्यामुळे ही सगळ्यात शेवटची संकष्टी आहे. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा कशी करावी. श्री गणेशाची पूजा करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं, हार, तसेच दुर्वा, गणपती बाप्पासाठी वस्त्र, त्यानंतर काही अलंकार असतील तर अलंकार लागणार आहे. गणपती बाप्पासाठी फळं, गंध, अक्षत, पंचामृत, स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या, पळीपात्र, ताम्हण, समई, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती, लाल वस्त्र, पाट किंवा चौरंग. तर चौरंगाभोवती किंवा पाटाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे. चौरंगावर किंवा पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला पूजा मांडायची आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी चतुर्थी ही अखोरा संकष्टी म्हणून देखील ओळखली जाते. संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये देखील प्रगती होते. जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगले फळ मिळते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे आटोपून देवघर स्वच्छ करावे. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो स्थापन करून आपल्याला त्याची पूजा करायची आहे. तर चला आता सुरू करूयात आपण गणपती बाप्पाच्या पूजेला. कोणत्याही व्रताची सुरुवात ही संकल्पाने करावी. तर सगळ्यात आधी 3 वेळा आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम महादेवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं म्हणून 3 वेळा आपल्याला पळीभर पाणी प्राशन करायचं आहे आणि पुन्हा एकदा 1 पळी पाणी हातावर टाकून ते ताम्हणात टाकायचं आहे. पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षत, एखादं फूल असं घ्यायचं आहे आणि आपल्या मनामध्ये जो काही संकल्प आहे तो संकल्प करायचा आहे. व्रत करताना आपण जर संकल्प करून व्रत केला तर त्या व्रताचे फळ मिळते असं म्हटलं जातं. तर आपल्या मनातला संकल्प सांगून गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे की आपला संकल्प पूर्ण हो आणि माझे व्रत पूर्ण हो असं म्हणून संकल्पाचं पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे. आणि ताम्हणातील हे पाणी तुळशीला न टाकता इतर झाडांना आपण टाकू शकतो. त्यानंतर गणपती बाप्पाचं स्मरण करून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री महागणाधिपतये नमः. निर्विघ्नं कुरु असं म्हणून गणपती बाप्पाला नमस्कार करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहे. यानंतर शंख पूजा करायची आहे. शंखाला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. शंखाला गंध आणि फूल वाहायचे आहे. शंखाला तुळशी आणि अक्षता मात्र वाहू नये. शंख देवताभ्यो नमः. गंधपुष्पं समर्पयामि.
यानंतर आपल्याला घंटापूजा करायची आहे. घंटेला गंध, अक्षत, फूल वाहायचे आहे. घंटा देवे नमः सर्वोपचारार्थे गंध अक्षत पुष्पम समर्पयामी घंटानादम कुर्यात असं म्हणून आपल्याला घंटा वाजवायची आहे. आगमार्थम तू देवानां गमनार्थम तू रक्षसाम. तर या ठिकाणी मी 2 समया आणि 2 असे छोटेसे दिवे माझ्याकडे आहेत, ते मी दिवे लावत आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षत अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे. ओम दीप देवताभ्यो नमः. सर्व पूजा द्रव्यांवर आणि आपल्या स्वतःवर तुळशीपत्राने किंवा दुर्वांकराने पाणी शिंपडून घ्यायचं आहे शुद्धीकरणासाठी. त्यानंतर आपल्याला गणपतीचे वंदन करायचे आहे, ध्यान करायचे आहे, गणपतीचे आवाहन करायचे आहे. गणपतीला आपल्याला आता स्नान घालायचे आहे. स्नान घालण्यासाठी स्वच्छ पाण्याने आधी स्नान घालावे, त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे. पंचामृतामध्ये दूध, दही, गाईचं तूप, मध आणि साखर यापासून बनवलेल्या पंचामृताने आपल्याला गणपती बाप्पाचे स्नान घालायचे आहे. शुद्धोदक स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानांते शुद्धोदक स्नानम समर्पयामी. पंचामृताने स्नान घातल्यानंतर पुन्हा एक वेळा शुद्धोदकाने स्नान घालून घ्यायचं आहे. सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामी. यानंतर एका पळीमध्ये किंवा भांड्यामध्ये गंध घालून ते पाणी देवाला वाहायचे आहे. यालाच गंधोदक स्नान असे म्हणतात. गंधोदकम स्नानम समर्पयामी शुद्धोदकम स्नानम समर्पयामी सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामी असं म्हणून पुन्हा एक वेळा शुद्धोदकाने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे. आणि शेवटी मांगलिक स्नान घालायचं आहे. यामध्ये सुगंधी द्रव्ये जसं की अत्तर वगैरे लावून थोडंसं कोमट पाण्याने आपल्याला गणपती बाप्पाला स्नान घालायचे आहे. यालाच अभ्यंग किंवा मांगलिक स्नान असे म्हणतात. पाटावर मी पुन्हा एक छोटासा चौरंग मांडला आहे आणि त्यावर लाल वस्त्र अंथरून घेतले आहे. त्या लाल वस्त्रावर थोडेसे तांदूळाचं मंडलाकार बनवून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. आता आपल्याला गणपती बाप्पाची पंचोपचार पूजा करायची आहे. सर्वात प्रथम गणपती बाप्पाला गंध लावायचा आहे. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. यानंतर फूल वाहायचे आहे. पूजार्थे पुष्पाणी समर्पयामी. धूप आरती करून घ्यायची आहे. धूपम समर्पयामी. निरांजनाने ओवाळून घ्यायचं आहे. दीपम समर्पयामी. यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी. यानंतर गणपती बाप्पाला वस्त्र, उपवस्त्र म्हणजे शेला, जानवे, काही अलंकार जर असतील तर ते अलंकार वाहायचे आहेत. यापैकी काही नसेल तरी त्या नावाने आपल्याला दुर्वांकूर किंवा अक्षता वाहायच्या आहेत. गणपती बाप्पाला दुर्वांकूर अतिप्रिय आहेत म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा वाहायच्या आहेत. गणपती बाप्पाला सीझननुसार जी फुलं अवेलेबल असतात ती फुलं वाहायची आहेत.
तसेच एखादं लाल फूल किंवा जास्वंदाचं फूल जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही ते जास्वंदाचं फूल देखील देवाला अर्पण करू शकता. ही सर्व पूजा चालू असताना आपल्याला मंत्र चालूच ठेवायचा आहे. ओम गणगणपतये नमः किंवा तुम्हाला जर अथर्व शीर्ष येत असेल तर अथर्व शीर्ष म्हणावे. श्री गणेशाची पूजा केल्यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात. श्री गणेशाला संकट तारण करणारा म्हणतात. म्हणून या चतुर्थीला संकष्टी संकटहरण करणारी चतुर्थी असे म्हणतात. गणपती बाप्पाची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. हे व्रत केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते. श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी, अंगारिका असे म्हणतात. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे हे व्रत करतात. गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत आहे. संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा खूप आधीपासूनच चालू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाला पूजन करत असतो. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा केली जाते. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक केला जातो. अभिषेक करतेवेळी अथर्व शीर्षाचा पाठ 21 वेळा केला जातो किंवा ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करून धूप दीप नैवेद्य दाखवून गणपतीचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे आणि रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. पुन्हा एक वेळा रात्री धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुलं, लाल फुलं किंवा जी फुलं अवेलेबल असेल ती आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपती बाप्पाला आवडणारे लाडू, मोदक किंवा काही गोडाधोडाचा नैवेद्य किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दिला जातो. संकष्टीच्या दिवशी 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात. भक्तांना सुख, समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही असं म्हटलं जातं. तसेच ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, वाणिज्य, लेखन, कायदा आणि गणित यांचे कारक मानले आहे आणि आजची संकष्टी ही बुधवारी आली आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल तर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा, नामस्मरण करणे अतिशय लाभदायक ठरते असं म्हटलं जातं. गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा अधिक प्रसन्न होतात. तुमच्या मनातील देखील सर्व मनोकामना पूर्ण होत सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. ओम गणगणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.